ही उद्विग्नता आणि अश्रू आहेत ते सिंधुदुर्गातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे। गारपिटीने शेतकरी कोलबडून पडलेला आहे। वर्षाकाठी 10 लाखांचं येणारं उत्पन्न गारपिटीमुळे अक्षरशः वाहून गेलेलं आहे। आता कुटुंबाचं पोट भरायचं तरी कसं आणि जगायचं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। म्हणूनच त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत। एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। या गावामध्ये केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत। सिंधुदुर्गामध्ये गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झालेल्या आहे। वर्षाकाठी जिथे मोठं उत्पन्न मिळतं तिथं केलेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल झालंय। आता 3000 केळी लावलेली आहे आणि आता जवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहेत। आता काही त्याच्यात होणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह ते केळीवरतीच आहे आणि सगळं होतेचं नव्हतं जाऊन गेलं आहे। म्हणजे काय बोलाय आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार होतं। वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख 7 लाख 8 लाख 10 पर्यंत आम्ही जातो। पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही। मग काय करायचं सगळं हे झालेलं आहे। दरम्यान थेट नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी। पाहूयात। मी आता उभा आहे तो दोडामार्गातील घोडगे गावात उभा आहे आणि आता तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता। इथे काल चक्रीवादळ झालं आणि या चक्रीवादळामध्ये ज्या केळीच्या बागा आहेत त्या पूर्णपणे नष्ट झाल्या। इथे बघू शकता पाठीमागे संपूर्ण ज्या बागा आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत। एकीकडे आपण बघितलं तर दोडामार्ग तालुक्याला हत्तींचा जो उपद्रव आहे तो कायम स्वरूपी असतो आणि आता अस्मानी संकट या शेतकऱ्यांवर उभं राहायला आपण बघतोय। किती तुमचं नुकसान झालं आणि काय नेमकं परिस्थिती आली होती काल? 2000 केळी नुकसान झाले आहे आपलं आणि कर्ज काढून केलं होतं हे आणि कर्ज काढून केल्यानंतर आता या सगळं नुकसान झालं आणि आता करूच काय। साधारण 4च्या सुमारास वादळ आलं। ते 1 तास 5:30 पर्यंत वादळ होतं आणि ते असं मी कधी बघितलं नव्हतं। पावसात पण एवढे पाऊस झाले 20-25 वर्षात कधी एवढं नुकसान झालं नव्हतं केळींचं। पण ह्या वर्षी हे अचानक मोठं वादळ होतं, मग गारा वगैरे पडल्या आणि शेतकऱ्यांचं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना ते लोन काढून वगैरे हे करतात, शेती करतात। मी पण शेतकरी आहे। गवारेडे आमच्या इकडे नुकसान करतात, हत्ती करतात आणि हे वादळाचं त्याच्यामुळे आम्हाला न भरून येणारे नुकसान आहे। त्याच्यामुळे शासनाने जे घोडगे गावावर काही लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे अशी मी विनंती करतो। साधारण 45,000 पेक्षा जास्त केळीची झाडं हे एकट्या घोडगे गावामध्ये जमीनदोस्त झालेली आहेत। खरं तर कधीही भरून न येणारे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे। आजच्या घडी मी शासनाला एवढीच विनंती करतो, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आणि त्याच्यातली 50% रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, जेणेकरून तो शेतकरी पुन्हा आपली शेती उभी करू शकतो। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, दोडामार्ग, सिंधुदुर्ग।